दरम्यान नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरे एकाच हॉटेलमध्ये होते। तटकरेंनी राष्ट्रवादी एसपीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। तटकरे हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले असं अनिल देशमुख यांनी सांगितलंय। संपर्कात आहेत पण त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही असं अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। तर अजित पवारही 4 जून नंतर नाराज होतील असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार यांना थकवा आला, क्षीण आला आणि त्याच्यामुळे ते प्रचारामध्ये सहभागी होत नाही असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात होता। ते मागील 2 दिवसांपासून प्रचारामध्ये दिसत नव्हते। पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता सुनील तटकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये होते अशी माहिती समोर येते। सुनील तटकरेंनी शरद पवार एसपीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं। माझी भेट झाली नाही, आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। कोण संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। पर्याय नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी हे सगळे पडतील असा बिळात पाणी घुसला की उंदरं बाहेर पळून जातात आणि नवं शोधतात। तर त्यांना आता त्या बिळामध्ये घड्याळाचं जे पक्ष पुढून घड्याळ घेतला आहे त्या बिळात पाणी शिरणं सुरू झालं आहे। ते पाणी इतकं शिरलं आहे की उंदरं आता लवायला लागली, हा त्याचा परिणाम आहे। नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसाधने निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो। माझी कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही। मी एक विचाराचा कार्यकर्ता आहे, माझ्या स्वतःच्या आयडिओलॉजीवरती माझा विश्वास आहे, नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।